सिद्धिविनायक मंदिर सामान्य भक्तांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत श्रद्धेचं स्थान. मुंबईमध्ये प्रभादेवी इथं हे मंदिर आहे. आता या मंदिराचा विकास होणार आहे. विशेष म्हणजे उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार आहे. मुंबई महापालिकेनं यासाठी 500 कोटींचा निधी आरक्षित केलाय. नेमका हा प्रकल्प काय आहे, कोणत्या मुद्द्यांवर विरोध होतोय आणि मंदिराचा कायापालट करताना कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जगभरातले भाविक आवर्जून येतात. या मंदिराचं भाविकांच्या मनात विशेष स्थान आहे. यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या मंदिराचा विकास करणार आहे. नुकताच मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री तसंच महापौर रितू तावडे आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई महापालिकेनं यासाठी 500 कोटींचा निधी आरक्षित केलाय. पण हा निधी सिद्धिविनायक न्यासाकडे थेट न जाता महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. या निधीतून उज्जैन महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यात भाविकांसाठी अधिक सुविधा, परिसराचं सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यांचा समावेश असणार आहे. खरं तर राज्य सरकारकडून अनेक देवस्थानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या विकासासाठीही निधी देण्यात आलाय. या निधीतून इथली विकास कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण केली जाणार आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सिद्धिविनायक मंदिराचा विकास कसा केला जाणार आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचं नवं रूप असं दिसणार आहे. मंदिरात येण्या जाणाऱ्या भाविकांना स्वतंत्र रस्ते बनवण्यात येणार आहेत. मंदिराच्या दोन्ही मार्गांवर आकर्षक प्रवेशद्वार असणार आहे. भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह असणार आहेत. रांगेत असलेल्या भाविकांना छतासह तात्पुरती आसन व्यवस्था केली जाणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी विशेष वाहन तळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात होणारी ही विकास कामं टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंदिराचं भव्य प्रवेशद्वार आणि बाहेरच्या परिसराचं सुशोभीकरण करण्याची कामं हाती घेतली आहेत. यासाठी पालिकेनं सुमारे 80 कोटी रुपयांच्या निविदा काढल्यात. तसंच वर्क ऑर्डरही देण्यात आल्याचं सरवणकर यांनी सांगितलं. ते असंही म्हणाले की मंदिर परिसरातील कॉरिडॉर आणि सुशोभीकरणाची 3 कामं 2 ते 3 टप्प्यात पूर्ण केली जाणार आहेत. याबाबत महापालिका प्रशासनासोबत लवकरच बैठक घेतली जाईल. संपूर्ण प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं सरवणकर यांनी सांगितलं. या सगळ्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सगळा खर्च निर्धारित प्रशासकीय प्रक्रियेनुसार केला जाणार असल्याचंही सरवणकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या सगळ्यावरून ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदे सेना यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगलेत. याचं कारण इथल्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्याचं नियोजित आहे. मात्र मैदानावर पार्किंग करायला स्थानिकांचा विरोध आहे. ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार मैदानावर होणाऱ्या पार्किंगला विरोध असल्याचं म्हटलंय. तसंच यात मंदिर न्यासाला कोट्यवधींचा निधी मिळणार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावर स्पष्टीकरण देताना न्यासाचे अध्यक्ष सरवणकर यांनी आरोप फेटाळले. ते म्हणाले, मंदिराच्या कामातून आम्ही कोणतेही पैसे घेतले नाहीत आणि कोणीही टक्केवारी घेणार नाही. ज्यांनी आयुष्यभर टक्केवारीचं राजकारण केलं त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. या प्रकल्पाशी कोणताही संबंध नसतानाही काही मंडळी आंदोलन करत असल्याची टीका सरवणकर यांनी केली. तसंच भाविकांना सुलभ सुविधा मिळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेवर विशेष भर दिला जाणार आहे, असंही सरवणकर यांनी सांगितलं. दरम्यान एकीकडे राज्यात महायुतीचे सरकार आहे तर अनेक वर्षांनी महापालिकेत भाजपचा महापौर आहे. या सगळ्यात मंदिर विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना विरुद्ध महायुती सरकार असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या या विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.